नाशिक शहरातील खड्डे आणि खराब रस्त्यांच्या प्रश्नांवरून शिवसेनेच्या वतीने आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकची खड्डेमुक्त शहर अशी ओळख होती, मात्र आज नाशिक विद्रूप झालंय। खड्डे आता चेष्टेचा विषय बनले आहेत असा आरोप राऊतांनी केलाय। खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच महापालिका आयुक्तांची तातडीने बदली करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही राऊतांनी केली आहे। हे इतकं नाशिक विद्रूप झालेलं दिसतंय, म्हणजे नाशिक कधी अशा परिस्थितीमध्ये दिसेल अशी आम्ही कल्पनाही केली नव्हती। म्हणजे नाशिकचे खड्डे हा देशभरातला चेष्टेचा विषय झालेला। 10 वर्षापूर्वी या नाशिकचा लौकिक खड्डेमुक्त शहर असा होता की नाशिक हे एक उत्तम शहर आहे, खड्डेमुक्त शहर आहे। तिथे महापालिका, इकडलं प्रशासन उत्तम प्रकारे काम करतं। पण आजचं चित्र जे आहे ते अत्यंत भयंकर आहे। आम्ही काल एका मखमलाबाद रोडवर गेलो होतो। मी वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिकडली लोक रस्त्यावरती भाज्या फळं विकणारी महिला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की आमची काय अवस्था आहे, आम्ही कसं जगायचं, इथे आता काय करणार। म्हणजे नाशिक शहरातल्या प्रशासनानं लोकांना रस्त्यावर स्विमिंग पूल निर्माण करून दिलेले आहेत। स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल। आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत। आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे